तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 वर्षांपूर्वी बीपीसीएल कंपनी ही घरोघरी पाईपलाईनद्वारे पीएनजी गॅसचा पुरवठा करेल असं सांगितलं होतं। मात्र 2 वर्षांनंतर केवळ शहरातल्या काही भागांमध्ये पाईपलाईननं गॅस पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। शहरातील झोन 5, झोन 8 आणि 9 या भागामध्ये या पाईपलाईननं गॅस दिल्याचं कंपनीनं सांगितलंय। मात्र अनेक ठिकाणी रस्त्यांपासून ते स्वयंपाकघरातील गॅस शेगडीपर्यंत पिवळा पाईप बसवला, मीटर देखील बसवले, मात्र अद्याप देखील अनेक भागामध्ये गॅस पाईपलाईन ही आलेली नाहीये। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी। छत्रपती संभाजीनगर शहरात साधारणपणे 2 वर्षापूर्वी घरोघरी गॅस पुरवठा केला जाईल अशा प्रकारची घोषणा करण्यात आली। एक उद्घाटनाचा कार्यक्रम घेण्यात आला। मात्र आत्ताची शहरातल्या काही भागातली स्थिती अशी आहे की हे अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन येऊन पोहोचलेली आहे। अनेक ठिकाणी असे मीटर देखील पोहोचलेले आहेत। मात्र संपूर्ण शहरामध्ये जी पीएनजी गॅसचा पुरवठा या ठिकाणी होणं गरजेचं होतं तो अद्याप सुरू झालेला नाही। आत्तापर्यंत जी बीपीसीएल कंपनी आहे त्याचे जे MK जाधव म्हणून आहेत अधिकारी, त्यांच्याशी आम्ही या सगळ्या संदर्भात फोनवरून माहिती घेतली। त्याद्वारे त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये 12,142 कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आणि त्यातले जे 1,435 कनेक्शन्स हे ॲक्टिव्ह आहेत आणि ज्या भागामध्ये हा गॅस सुरू करण्यात आलेला आहे त्यामध्ये झोन 5, झोन 8, झोन 9 त्याचबरोबर बजाजनगर, कुंभेफळ आणि अन्य काही भागामध्ये अशा पद्धतीची गॅसची पाईपलाईन त्यांनी सुरू केली आहे। मात्र सध्याची स्थिती अशी आहे हे पाईप गॅस म्हणजे गॅसच्या शेगडीपर्यंत पोहोचलेत। मात्र खाली आपण पाहिलं तर खाली कुठेही त्याला कनेक्शन या ठिकाणी देण्यात आलेलं नाही। फक्त पाईपलाईन अनेक भागामध्ये या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात संवाद साधूयात की हे पाईप कधी बसले तुमच्या गल्लीमध्ये? हे पाईप बसून जवळपास 2 वर्ष पूर्ण झालेली आहेत। बरं, तरी अजून अद्यापही ह्याची काही सेवा सुरू झालेली नाहीये आणि आता गॅसमुळे पण खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होत आहेत घरोघरी। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।